My name is Mike Wilson. I am the assigned engineer for your case. My extension number is 1001 and your case ID number is WO1002. And you no need to write it down. I will save all these informations in your machine and you will be getting all the legal paperwork and receipt of the services. दोन वाघात युद्ध झाले तर तो जिंकेल त्याची ताकद जास्त असेल असंच काहीसं दोन हॅकर्समध्ये घडले। दोघात युद्ध झाले आणि एकाने बाजी मारली। एकाने दुसऱ्याचा लॅपटॉप हॅक करण्याचा प्रयत्न केला पण तो त्याचाही बाप निघाला। उलट त्यानेच हॅकरचा लॅपटॉप हॅक करून त्याचे कारनामे जगासमोर उघड केले। ही गोष्ट आहे गौरव त्रिवेदी आणि नॅनो बैटर याची। गौरवने नॅनोला हॅक करण्याचा प्रयत्न केला पण नॅनो बैटरने त्याचाच लॅपटॉप हॅक करून गेम उलटा फिरवला। आजच्या जगात तिथे सायबर फसवणूक दररोज लाखो लोकांना ठगत आहे, तिथे एका हॅकर्सने खेळ उलटा फिरवला। ही कहाणी आहे गौरव त्रिवेदीची। उत्तर प्रदेशच्या रायबरेली येथून मायक्रोसॉफ्ट टेक सपोर्ट स्कॅम चालवणारा एक कथित स्कॅमर आहे, पण एक दिवस त्याचे चक्र उलटे फिरले। चला ही रोमांचक घटना सविस्तर जाणून घेऊया। नमस्ते, मी पंकज आणि आपण बघता बोलभाई। मायक्रोसॉफ्ट टेक सपोर्ट स्कॅम हा एक साधा पण धोकादायक फसवणुकीचा प्रकार आहे, जो प्रामुख्याने वृद्ध आणि तांत्रिकदृष्ट्या कमी जाणकार लोकांना लक्ष्य करते। स्कॅमर एक बनावट पॉपअप अलर्ट पाठवतात, त्यामुळे तुमच्या कॅम्प्युटरची स्क्रीन लॉक होते। यात तीव्र अलार्म वाजतो आणि एक मेसेज येतो, तुमचा कॅम्प्युटर हॅक झालेला आहे, तातडीने मायक्रोसॉफ्ट हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधा। हा हेल्पलाईन नंबर स्कॅमरचाच असतो। हा पॉपअप सामान्यतः मालवेअर किंवा फिशिंग वेबसाईटमधून येतो। जेव्हा घाबरलेला व्यक्ती त्या नंबरवर संपर्क करतो, स्वतःला मायक्रोसॉफ्टचा कर्मचारी म्हणून सांगतो, तुमचे सिस्टम व्हायरसने बाधित आहे आणि तुमच्या लॅपटॉपचा ॲक्सेस घेऊन ते दुरुस्त करू शकतो। यासाठी तो एनिडिक्स किंवा टीमवेअर सारख्या टूल्सचा वापर करतो। एकदा ॲक्सेस मिळाला की तो तुमचे बँक तपशील, पासवर्ड चोरतो आणि फिशिंग फीच्या नावाखाली पैसे मागतो। शिवाय तुमची वैयक्तिक माहिती चोरून तो तुम्हाला ब्लॅकमेलिंग सुद्धा करू शकतो। आता येऊ मुख्य पात्रावर। नॅनो बैटर हा एक एक्स यूजर आहे, जो स्वतःला स्कॅमर ट्रॅकर म्हणवतो। हा चुकीच्या हेतूने काम करणाऱ्या हॅकरचा पर्दाफाश करतो। नॅनो बैटर हा सायबर स्कॅमर्सना ट्रॅक करतो आणि त्याची ओळख जगासमोर उघड करतो। ऑगस्ट 2025 मध्ये गौरव त्रिवेदीने नॅनो बैटरला स्कॅम करण्याचा प्रयत्न केला, पण नॅनोने उलट खेळ खेळला। त्याने स्कॅमरच्या बनावट पॉपअपला फॉलो केले आणि कॉल केला। गौरवने एनिडिक्सद्वारे रिमोट ॲक्सेस मागितला, पण नॅनोने चतुराईने स्कॅमरच्या लॅपटॉपमध्ये घुसखोरी केली। त्याने गौरवचा वेबकॅम ऑन केला आणि लाईव्ह फुटेज रेकॉर्ड केले। गौरवला आपला लॅपटॉप हॅक झाल्याचे कळलंच नाही। गौरवच्या लॅपटॉपच्या कॅमेऱ्यावर नॅनोचा पूर्ण ताबा होता। त्याने गौरवच्या दिवसभरच्या हालचाली रेकॉर्ड केले। व्हिडिओत गौरव दुसऱ्याला कुणाला स्कॅम करताना दिसतो। तो स्वतःला माईक विल्सन म्हणवतो, पण त्याचे खरे नाव गौरव त्रिवेदी आहे। वेबकॅमद्वारे गौरवचा फोटो स्पष्ट घेण्यात आला। गौरवच्या साप फोन डायलरवर गौरव त्रिवेदी असं नाव होतं। लॅपटॉपच्या वायफाय कार्डद्वारे लोकेशन ट्रेस केलं, तेव्हा कळले की गौरव उत्तर प्रदेशच्या रायबरेली येथून एका इमारतीत राहतो, एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये। नॅनो बैटरने हे सर्व पुरावे, फोटो, व्हिडिओज आणि तपशील एक्सवर शेअर केले। ही पोस्ट व्हायरल झाली आणि 41 दशलक्षपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले। ही केवळ व्हायरल घटना नव्हती, तर ती प्रभावीही ठरली। नॅनोने रायबरेली पोलिसांना टॅग करून कारवाईची मागणी केली। 22 ऑगस्टला नॅनोने अपडेट शेअर केले की पोलिसांनी त्यांची तपासणी पाहिली आणि कारवाई सुरू केली। रायबरेली पोलिसांनी सायबर सेलला या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक पाऊल उचलण्याचे निर्देश दिले। आता प्रश्न उभा राहतो, नॅनोची ही पद्धत योग्य आहे का? जिथे कोणी व्यक्ती स्वतःला कायदा हातात घेतो ते बेकायदेशीर ठरू शकतं, कारण हॅकिंग हा गोपनीयतेचा भंग आहे। पण दुसरीकडे पारंपरिक पोलीस तपास सुरू धीमा असतो आणि स्कॅमर हजारो लोकांना ठगत राहतात। नॅनोचं म्हणणं आहे की तो फक्त उघड करतो, जेणेकरून खरी यंत्रणा कारवाई करेल। ही घटना आपल्याला विचार करायला भाग पाडते की सायबर गुन्ह्याविरुद्ध लढण्यासाठी काही नवीन मार्ग अवलंबले पाहिजे का? पण लक्षात ठेवा, स्वतः हॅकिंगचा प्रयत्न करू नका, यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता। गौरव त्रिवेदीची कहाणी आपल्याला सांगते की इंटरनेटच्या दुनियेत कोणीही सुरक्षित नाही, स्वतः स्कॅमर सुद्धा। नॅनो बैटर सारखे लोक सायबर गुन्ह्याविरुद्ध लढत आहेत आणि पोलिसांच्या त्वरित प्रतिसादामुळे आशा निर्माण होते। पण शेवटी जागरूकता हेच सर्वात मोठे शस्त्र आहे। तुम्हाला कधी कोणी हॅक करण्याचा प्रयत्न केला आहे का? असेल तर कशा प्रकारे ते कमेंट्स करून नक्की सांगा। तुम्ही सतर्क राहा, सावधान राहा। धन्यवाद।